पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन पेन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पेन येथील जैन हॉल भाजी मार्केट येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। विशाल शेठ बाफना यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हे 17वे नेत्र तपासणी शिबिर होते। या शिबिराला पेन तालुक्यासह शहरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारची शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। आतापर्यंत या उपक्रमातून सुमारे 600 जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। प्रत्येक शिबिरातून सुमारे 40 ते 50 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई येथे नेण्यात येते। तेथे त्यांच्यावर व्यवस्थित शस्त्रक्रिया करून पुन्हा त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले जाते। तसेच शस्त्रक्रियेनंतर त्यांची नियमित तपासणी सुद्धा करण्यात येते। विशेष म्हणजे एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता दुसऱ्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठीही अनेक रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत। आजच्या शिबिरात 80हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 35 ते 45 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे नेण्यात येणार आहे। गरजू नागरिकांच्या डोळ्यांची दृष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी विशाल शेठ बाफना आणि बाफना फाउंडेशन करत असलेल्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। या सेवाभावी उपक्रमासाठी अनेक रुग्णांनी विशाल शेठ बाफना यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या। गरिबांनी गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देत त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे। काही सांगाल आज बाफना फाउंडेशनचं सातत्याने काम चालू आहे, 16 कॅप आहे, काय सांगाल? नमस्कार, मी लीना विशाल बाफना। बाफना फाउंडेशन आम्ही आज मागच्या 5 वर्षा अगोदर स्थापन केला होता। स्पेशली जेव्हा कोविडचा काल होता त्या वेळेपासून आपण एक बाफना फाउंडेशन, आमचा सरनेमच आहे तो, त्याच्याने आम्ही ही एक फाउंडेशन तयार केली ज्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो का आपण लोकांपर्यंत रीच करूया। हा कधीच राजकारण विषय नव्हता। लोकांना काय धान्य पाहिजे, कुठेही काही असला म्हणजे ई श्रमचे कार्ड बोला, कोणाला आधार कार्ड फॅसिलिटी द्यायची आहे, जेही काम शासन पोचू शकत नव्हतं किंवा इथला आम्हाला वाटत होतं का आपण काहीतरी करावं, तर ती वेगळी आवाज न उठवता बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासून प्रयत्न केला आहे का आपण ती पोचावा। तसंच आम्ही बरेच कॅम्प घेतलेले, हेल्थ कॅम्प, ब्लड कॅम्प, मग ई श्रम कार्ड फॅसिलिटीज लोकांना अवेलेबल करणं, असे अनेक कार्यक्रम केले। आणि मागच्या 1.5 वर्षाला आपल्याला सुदर्शन प्रोजेक्ट संघवी आय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याला अप्रोच झाले आणि त्याच्यातून आम्ही विचार केलेला हा 1 किंवा 2 कॅम्प होईल, पण कॅम्पचा रिस्पॉन्स एवढा चांगला होता। जो आजची इथली गर्दी आहे ती नेहमी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आपण हा कॅम्प घेतो आहे। दर मंगळवारी आपल्याला अशीच गर्दी भेटते। त्याचं कारण आहे का जी सुदर्शन प्रोजेक्टनी जो कॉल घेतला आहे का लोकांचे आपण डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करू, तो खूप सक्सेसफुली केलं आहे। जसं पहिल्या दिवशीपासून त्यांनी जी कन्सिस्टन्सी त्यांच्या क्वालिटीमध्ये ठेवली आहे, अनेक ज्या त्यांच्या फील्डच्या फॅकल्टीज आणि हे सगळे येतात आहे ते कन्सिस्टंट पूर्णपणे राहिलेलं आहे। स्टॉप करा। जशी लीना बोलली तुम्हाला की बरेचसे कॅम्प झालेत आपले, म्हणजे गेल्या 5 वर्षापासून आपण हे कामं करतो। कोविड पिरियडपासून, कोविडमध्ये लोकांना औषधं पोचवणं, सॅनिटायझर्स पोचवणं आपण बाफना फाउंडेशन थ्रू केलेलं आहे। त्याच्यानंतर आपले जवळजवळ 1700 लोक रजिस्टर JSW संजीवनीमध्ये ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट मिळते, 1.5 लाख रुपये पर वर्षाची, अशी बरेच लोक रजिस्टर केले आहेत। ई श्रमचे कार्ड रजिस्टर केले आहेत। पण एक मागच्या वर्षी आम्हाला एक योग भेटला की जाधव सर म्हणून आहेत, त्यांचे ते मला अप्रोच झाले की असं सर बोलतात की आपल्याला डोळ्याचा कॅम्प घ्यायचा आहे, तर तुमच्याकडे कुठली जागा मिळेल काय? तर आपण तो कॅम्पसाठी आपण जैन हॉल आणि स्पेशली जैन समाजाला स्पेशल थँक्स देतो की त्यांनी मला हा जैन हॉल दिला, त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम राबवू शकतो। तर आपला एक विचार होता की 1-2 कॅम्प आपण घेऊया, पण 1-2 कॅम्प झाल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स एवढा यायला लागला की माझ्याकडे रोज लोक यायला लागले की दादा कॅम्प कधी आहे, दादा कॅम्प कधी आहे, दादा कॅम्प, हा कॅम्प तुम्ही चालू करा परत। तर गेले 1.5 वर्षापासून हा कॅम्प चालू आहे। जवळजवळ 18 कॅम्प आपले झालेत, 2000 पेशंट्स आपण ट्रीट केलेले आहेत। त्याच्यातले आपण 600 पेशंटचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन केले आहेत फ्री ऑफ कॉस्ट। आणि मेन हेतू म्हणजे शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटचा आपण आपल्याबरोबर काम करतायत बाफना फाउंडेशन आणि हा शांतीलाल संघवी इन्स्टिट्यूट, ह्यांनी आपल्या एवढी मदत केली की या पूर्ण प्रोजेक्टचा जो सुदर्शन प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये 1 रुपया खर्च कस्टमरला पेशंट्सला येत नाही। त्याच्यामुळे काय होतं की जे गोरगरीब आहेत यांच्यापर्यंत आपण पोचता आले। मेनली हा प्रोजेक्ट आपण गरीब लोकांसाठी राबवला, पण आता जशी ह्याची लोकांपर्यंत रीच व्हायला लागली, लोकांपर्यंत पोचायला लागला मेसेज, चांगली लोक यायला लागली की नाही जे 50-60 हजार रुपये खर्च होतो आहे आमच्या हॉस्पिटलला, इकडं फ्रीमध्ये ट्रीटमेंट होते आणि सेम लेन्स बसतो आहे आणि क्वालिटी लेन्स बसतो आहे। त्याच्यामुळे लोक आपल्याकडे अप्रोच व्हायला लागली आणि नशिबाने हा आम्ही प्रोजेक्ट
ट्राय करू की जेवढा लॉंग टर्म चालवता येईल तेवढं चालवू आपण. ज्या दिवशी मला इकडे एक पण माणूस दिसणार नाही की बाबा सगळ्यांचे ऑपरेशन झाले, सगळ्यांचे डोळे चांगले झालेत, त्या दिवशी हा कॅम्प बंद करू. त्याच्यापर्यंत हा कॅम्प चालूच राहील आणि हा मेसेज जास्ती लोकांपर्यंत पोचावा. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या कॅम्पचा फायदा घ्यावा. ह्याच्यात हा निःशुल्क कॅम्प आहे, ह्याच्यामध्ये ₹1 लागत नाही. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जैन समाज हॉल, पेण, रायगड इकडं हा कॅम्प असतो. तर आपण खरोखर यावा, हा कॅम्प बघावा आणि आपण आपले डोळे ट्रीटमेंट करून घ्यावी. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.